नमस्कार, शुभ सकाळ। मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा जो आहे तो गिरगाव चौपाटी समोर अरबी समुद्रात केला जाणार आहे। अरबी समुद्रात लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यासाठी मरीन इंजिनियर्सच्या मार्गदर्शनाखाली विशेष तराफा सज्ज ठेवण्यात आलाय। तसंच लालबागच्या राजाचे राजेशाही विसर्जन मिरवणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी स्कूबा डायव्हर्सची एक टीम देखील या तराफ्यावरती असणार आहे। कुलाबा कफ परेड कोळी वाड्यातील कोळी बांधव लालबागच्या राजाचं पारंपरिक पद्धतीने विसर्जन करतात। गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने गणेश भक्त जमा झालेत। लालबागच्या राजाचे भक्त आणि रिलायन्स उद्योग समूहाचे डायरेक्टर अनंत अंबानी यावेळेस लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यामध्ये सहभागी झाले। ही दृश्य आपण पाहतोय गिरगाव चौपाटीजवळ लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक येऊन पोहोचली आहे। थोड्या वेळानंतर समुद्र किनाऱ्यावर बाप्पाची ही मिरवणूक पोहोचल्यानंतर बाप्पा पोहोचल्यानंतर विसर्जनाच्या सोहळ्याला सुरुवात होईल। यावेळेस कोळी बांधव पारंपरिक पद्धतीने सालाबादप्रमाणे यंदा सुद्धा बाप्पाचं विसर्जन करतील। मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर विसर्जनासाठी खास असा तराफा देखील सज्ज झालेला आहे। स्कूबा डायव्हर्सची टीम देखील तिथे आहे, मरीन इंजिनियर्सची टीम देखील तिथे आहे। त्यामुळे एकंदरीतच हा दिमागदार विसर्जन सोहळा लक्षवेधी ठरणार आहे। सध्या आपण गिरगाव चौपाटी जवळची ही दृश्य पाहतोय। मिरवणूक हळूहळू पुढे सरकतेय। तसतसा गर्दी मध्ये प्रत्येक गणेश भक्त जो आहे तो बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी पुढे सरसावताना दिसतोय। एक क्षण बाप्पाला निहाळण्यासाठी बाप्पाची ही विलोभनीय दृश्य आहेत, विलोभनीय मूर्ती आहे ती मनात साठवण्यासाठी प्रत्येक गणेश भक्त आज मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतोय। खरं तर गेले 24 तास ही बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू आहे। अजूनही मुंबईमध्ये विविध मंडळांचे, सार्वजनिक मंडळांचे महत्त्वाचे असे गणपती आहेत ते अजूनही विसर्जित झालेले नाहीयेत। त्यांचा विसर्जन सोहळा अजूनही सुरू आहे। हळूहळू गिरगाव चौपाटीवरती महत्त्वाचे आणि मोठाले हे जे गणपती आहेत या गणेश मंडळांचे गणपती यायला सुरुवात झाली आहे। आपण सध्या दृश्य पाहतोय। अनंत अंबानी सुद्धा लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील झालेले आपण पाहू शकतोय। बाप्पाच्या चरणी ते देखील लीन झालेले आहेत। गणेश भक्त सर्वत्र एकच जयघोष करताना दिसतात, ते म्हणजे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, पुनश्च आगमनायच असं साकडं आपल्या गणपती बाप्पाच्या चरणी ते घालताना दिसतात। आपण सध्या ही गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य पाहतोय। लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरती दाखल व्हायला आता सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर इतर सुद्धा गणेश मंडळांच्या मूर्ती आहेत त्या अद्यापही विसर्जित झालेल्या नाहीयेत, त्यांच्या सुद्धा मिरवणुका आता आहेत। संपूर्ण मुंबईच्या या गिरगाव चौपाटीच्या जवळच्या रस्त्यावरती गणेश भक्तांचं जणू काही एक वादळ संचारलंय की काय असं चिन्ह दिसतंय। सगळीकडे सर्वत्र गणेश भक्त दिसतंय, गणेशमय वातावरण दिसतंय आणि या भावपूर्ण वातावरणामध्ये साश्रू नयनांनी बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे। यानंतर बातमी येते पुण्यातून। पुण्यातही विसर्जन सोहळा अद्याप सुरू आहे। धीम्या गतीने पुण्यामध्ये विसर्जन पार पडतंय। अनेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या बाप्पाचं विसर्जन होणं अद्यापही बाकी आहे। त्यामुळे यंदाही पुण्यात विसर्जन सोहळा जो आहे तो लांबण्याची शक्यता वर्तवली जाते। मागील वर्षी विसर्जन सोहळा संपन्न होण्यासाठी तब्बल 36 तास लागले होते। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी चंद्रकांत यांच्याकडून। चंद्रकांत, सध्या विसर्जन सोहळ्याची काय अपडेट आहे? चंद्रकांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क त्यांच्याशी होऊ शकत नाहीये। मात्र पुण्यातील विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू आहे। अद्यापही हा विसर्जन सोहळा सुरू आहे। त्यामुळे काहीशी शक्यता वर्तवली जाते की हा विसर्जन सोहळा लांबू शकतो। मागच्या वर्षी साधारण 36 तास हा विसर्जन सोहळा चाललेला। पुण्यामधल्या विसर्जन सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक बाजामध्ये, पारंपरिक शैलीमध्ये हा विसर्जन सोहळा, या विसर्जन मिरवणुका पार पडत असतात। सर्वप्रथम मानाचे जे 5 गणपती आहेत त्यांचा विसर्जन सोहळा पार पडतो आणि त्यानंतर आसपासच्या सार्वजनिक गणेश मंडळातील गणेश मूर्ती ज्या आहेत त्या विसर्जनासाठी मार्गस्थ होत असतात। पारंपरिक ढोल ताशाच्या गजरामध्ये पारंपरिक नृत्य सादर करून, पारंपरिक क्रीडा प्रकार सादर करून अशा प्रकारे बाप्पाला भावपूर्ण वातावरणामध्ये पुण्यनगरीमध्ये निरोप दिला जातो। जागोजागी संस्कार भारती रांगोळ्या काढल्या जातात, त्यावरती सामाजिक संदेश दिला जातो। हे गालीचे जे आहेत ते या संपूर्ण पुण्यनगरीमधले एक आकर्षणाचं बिंदू असतं।
तर आपण ही सध्या पुण्यातली दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात उत्साह जो आहे तो गणेश भक्तांमध्ये कायम आहे। जरी विसर्जन मिरवणूक लांबली असली तरी सुद्धा त्यांच्यामधला हा जो उत्साह आहे तो मात्र कायम आहे। आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय, एकीकडे मुंबापुरी आहे तर दुसरीकडे पुण्यनगरी आहे। दोन्हीकडे सध्या विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष आपण पाहू शकतोय। लालबागच्या राजाचं सुद्धा थोड्याच वेळात विसर्जन सोहळा जो आहे तो सुरू होईल, पण त्याआधी आपण ही पुण्यातली दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये अजूनही 24 तास उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा गणेश भक्तांमधली जी एनर्जी आहे, जो उत्साह आहे तो तसाच आहे। तर दुसरीकडे लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी जनसागर उसळलेला आहे। तर ही पुण्यातली दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने पारंपरिक शैलीमध्ये बाप्पाला निरोप देण्यासाठी ही विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आहे। एकीकडे गिरगाव चौपाटीची दृश्य आहे तर दुसरीकडे अलका टॉकीज परिसरातली ही पुण्यातली दृश्य आपण पाहतोय। दोन्हीकडे गणेश भक्तांची अलोट गर्दी उसळलेली आहे। हळूहळू विविध मंडळांचे जे गणपती आहेत ते पुढे सरसावतायत, मार्गस्थ होतायत, हळूहळू विसर्जन स्थळी पोहोचतायत। तसंच गिरगाव चौपाटीवरती आपण ही लालबागच्या राजाची, नवसाला पावणाऱ्या अशा लालबागच्या राजाची ही दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात जनसागर उसळलेला आहे, गणेश भक्त उसळलेले आहेत बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी, बाप्पाला याची देही याची डोळा शेवटचं डोळ्यामध्ये मनामध्ये साठवण्यासाठी आणि सदा सर्वदा योग तुझा घडावा अशी प्रार्थना करण्यासाठी हे गणेश भक्त सध्या गिरगाव चौपाटीवरती गर्दी करताना दिसतायत। कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज आहे। खरं तर हा विघ्नहर्ता आहे आणि ह्याच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये विघ्न तरी काय येणार, मात्र तरी सुद्धा कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज आहे। बाप्पाच्या विसर्जनासाठी विशेष अशा तराफ्याची सोय करण्यात आली आहे। स्कुबा डायव्हर्सची टीम देखील आहे आणि सालाबादप्रमाणे यंदा सुद्धा पारंपरिक कोळी बांधव पारंपरिक पद्धतीने या लालबागच्या राजाचे विसर्जन करणार आहेत। सध्या आपण ही गिरगाव चौपाटीची दृश्य पाहतोय। सर्वत्र गुलाबी वादळ संचारलंय की काय, गणेश भक्तांचं हे वादळ आहे आणि ही शान कोणाची, लालबागच्या राजाची असाच जयघोष सर्वत्र होताना दिसतोय। लालबागच्या राजाबरोबरच इतरही गणेश मंडळाचे जे महत्त्वाचे गणपती आहेत, मोठाले गणपती आहेत, त्यांच्या सुद्धा विसर्जन मिरवणुका हळूहळू गिरगाव चौपाटीवर पोहोचतायत। त्यांचं सुद्धा विसर्जन थोड्याच वेळामध्ये पूर्ण होणार आहे। मात्र सध्याची आपण ही ड्रोन दृश्य गिरगाव चौपाटीवरची पाहतोय। सर्वत्र एकच जयघोष होतोय, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, पुनश्च आगमनायच, असंच प्रत्येक गणेश भक्त सध्या बोलताना दिसतोय। त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये आपण लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। मात्र सध्या आपण ही मुंबईमधली दृश्य पाहतोय। खरं जसं मी कालही म्हटलं होतं की विसर्जन मिरवणुकीमधला जल्लोष असाच असतो, प्रहरामागून प्रहर उलटत जातो। मात्र हे गणेश भक्त आहेत, त्यांच्यातला जो उत्साह असतो, त्यांच्यातला जो आनंद असतो, जल्लोष असतो, तो काही कमी होत नाही। ऊन वारा पाऊस कसलीही तमा न बाळगता या राजाच्या चरणी, या बाप्पासाठी हा गणेश भक्त त्याच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील झालेला असतो। खरं तर 10 दिवसाचा हा काळ असतो। 10-11 दिवसामध्ये बरेचदा प्रत्येक गणेश भक्ताला गणेश मंडळामध्ये जाऊन राजाच्या चरणी, देवाच्या चरणी, बाप्पाच्या चरणी लीन होता येत नाही, म्हणून आवर्जून असे गणेश भक्त या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीकडे लक्ष देऊन असतात, या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील होत असतात आणि काही क्षण का होईना, आपल्या घरासमोरून जाताना का होईना, या देवाची एक झलक पाहण्यासाठी आतुरलेले असतात आणि पुढच्या वर्षी बाप्पा तू लवकर ये, सर्वांना सुखी समाधानी कर, असाच आशीर्वाद जो आहे तो बाप्पाकडे मागत असतात आणि पुढच्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारे तुझी सेवा करण्याची जे भाग्य आहे ते आमच्या नशिबी येऊ दे, सेवा करण्याची इच्छा जी आमची आहे ती पूर्ण होऊ दे, असं साकडं ते आपल्या बाप्पाच्या चरणी घालत असतात। तर मुंबईमधली आपण ही दृश्य पाहतोय। सालाबादप्रमाणे यंदा सुद्धा अशाच प्रकारचा जल्लोष आणि मोठ्या प्रमाणात अलोट असा जनसागर उसळलेला आहे। एकीकडे अरबी समुद्र आहे, अरबी समुद्राच्या लाटा आहेत, तर दुसरीकडे या जनसमुदायाच्या आणि या जनसागराच्या लाटा आपण पाहू शकतोय। मोठ्या प्रमाणात जनसागर उसळलेला आहे। अरबी समुद्र जसा विस्तृत आहे तसाच हा गणेश भक्तांमधला आनंद जो आहे, उत्साह जो आहे तो विस्तृत आहे, अफाट आहे, अथांग आहे आणि दरवर्षी असाच तो दिसत असतो। असंच बाप्पाच्या चरणी प्रत्येक गणेश भक्त लीन होत असतो। सध्या गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य पाहतोय। लालबागच्या राजाला आपण सुद्धा डोळ्यामध्ये भरून घ्यावं असंच हे त्याचं विलोभनीय दृश्य आहे, विलोभनीय रूप आहे। काही क्षणामध्ये बाप्पा आपल्या घरी परतणार आहे आणि हे जे मंडप आहेत, जे सभा मंडप आहेत, ते खऱ्या अर्थाने आता सुने झालेले आहेत, ते शांत झालेले आहेत। मात्र तरी सुद्धा एका ठिकाणी हसू आहे तर दुसऱ्या ठिकाणी आसू आहेत। या अशा संमिश्र वातावरणामध्ये, भावपूर्ण वातावरणामध्ये
आज आज प्रत्येक गणेश भक्त या बाप्पाला निरोप देताना दिसतोय। आपण इतरही दृश्य आसपासची पाहू शकतोय। लालबागच्या राजाबरोबरच इतरही गणेश मंडळांची जी गणेश मूर्ती आहे ती गिरगाव चौपाटीवरती यायला सुरुवात झाली आहे। तिकडे सुद्धा अशीच अलोट गर्दी आहे। या गणपती चरणी कोणीही लहान नाही, कोणीही थोर नाही, सगळे समान आहेत आणि हाच भाव मनामध्ये घेऊन प्रत्येक जण या बाप्पाच्या चरणी लीन होत असतात, बाप्पाचा आशीर्वाद घेत असतात। तर गिरगाव चौपाटीवरची आपण ही मुंबईची दृश्य पाहतोय। अजूनही अनेक ठिकाणी जे गणपती बाप्पा विराजमान झाले होते त्यांच्या विसर्जन मिरवणुका अद्यापही सुरू आहेत। अजूनही पूर्णतः विसर्जन झालेलं नाहीये। पुण्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे। अजूनही तिकडच्या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत। आपण जिथे पाहू तिथे गणेश भक्तच उभा आहे असं काही चित्र या गिरगाव चौपाटीवरती आपण पाहू शकतोय। सर्वत्र फक्त गणेश भक्तांची गर्दी आहे। बाकी आसपासचा कुठलाही प्रदेश, आसपासची कोणतीही गोष्ट आज निदर्शनास येत नाहीये। हेच खरं ते बाप्पावरचं प्रेम आहे आणि पुढच्या वर्षीसाठी बाप्पा तू लवकर ये, आम्हाला भरपूर आनंद घेऊन ये, आनंदानं आमच्या प्रत्येकांचं घर आनंदानं भरून जाऊ दे, हीच अपेक्षा आणि हेच आशीर्वाद बाप्पाकडे हा गणेश भक्त मागतोय। आणि या 10 दिवसामध्ये बाप्पाकडनं मोठ्या प्रमाणात उत्साहाची, ऊर्जेची त्यांनी अपेक्षा केलेली आहे। आम्हाला मोठ्या प्रमाणात ऊर्जा दे, पुढे जो काही संघर्ष येईल, जे काही दुःख येतील त्या दुःखावरती, त्या संघर्षावरती मात करण्याची ताकद दे, ही ऊर्जा या 10 दिवसामध्ये प्रत्येक गणेश भक्त एकवटत असतो आणि पुढच्या वर्षीसाठी, पुढच्या वर्षीच्या बाप्पासाठीच्या आगमनासाठी तो उत्साह तसाच टिकवून ठेवत असतो। अशी ही गणेश भक्ताची सालाबाद प्रमाणे यंदा सुद्धा हीच कथा आहे, हीच कहाणी आहे। तर मुंबईमधली आपण ही दृश्य पाहतोय। लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरती दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। हळूहळू लालबागचा राजा जसा पुढे गिरगाव चौपाटीजवळ यायला सुरुवात झाली आहे तसतसा जनसागर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू लागलाय। समोर अरबी समुद्र आहे, अथांग असा तो भवसागर आहे, तर इथे जनसागर दुसऱ्या ठिकाणी उसळलेला आपण पाहू शकतोय। दोन्ही सागरांचा आज मिलाप आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर पुण्यामधली आपण ही दृश्य पाहतोय। अलका टॉकीज परिसरातली ही दृश्य आहेत। पारंपरिक पद्धतीने बाप्पाला निरोप दिला जातोय। विसर्जन मिरवणुका अजूनही सुरू आहेत। गुलालाची उधळण केली जाते, रंगांची उधळण केली जाते, अशी ही पुण्यातली सध्याची आपण ही दृश्य पाहतोय। पारंपरिक पद्धतीने बाप्पाला विसर्जित केलं जातंय। विसर्जनाच्या मिरवणुका सध्या सुरू आहेत। पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष पुण्यात देखील सुरू आहे। रंगांची उधळण केली जाते, गुलालाची उधळण केली जाते। खरं तर गेले 24 तास या दोन्ही ठिकाणी विसर्जन मिरवणुका सुरू आहेत। अजूनही बाप्पाचं विसर्जन झालेलं नाहीये। मात्र गणेश भक्तांमधला जो जल्लोष आहे, जो उत्साह आहे तो मात्र कायम आहे। प्रहरामागून प्रहर लोटलेला आहे। मात्र कुठल्याही प्रकारचा उत्साह आणि आनंद जो आहे तो गणेश भक्ताच्या मनातला काही कमी झालेला नाहीये आणि हीच खरी गणेश भक्ताची ताकद असते। या 11 आणि 10 दिवसामध्ये हीच ताकद त्यांनी एकवटलेली असते। हाच तो बाप्पाचा आशीर्वाद असतो असं आपण म्हणू शकतो। बाप्पाच या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, ही सेवा करण्यासाठी ताकद देऊन जात असतो। तर ही पुण्यातली आणि मुंबईतली आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय। सर्वत्र फक्त आणि फक्त जल्लोष दिसतोय, आनंद दिसतोय, उत्साह दिसतोय। एकीकडे लालबागच्या राजाचं दर्शन घडतंय तर दुसरीकडे पुण्यातील सार्वजनिक गणपतीचं दर्शन घडतंय।